छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394वी जयंती। राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकांचं आयोजन। किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त शासकीय जयंती सोहळा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोनही उपमुख्यमंत्री हजर राहणार। सोलापूरमध्ये शिवजन्मोत्सव मध्यरात्री 12 वाजता पाळणा सोहळा साजरा। तर आग्रा किल्ल्याच्या दिवाने आममध्ये छत्रपती शिवरायांची शौर्य गाथा पुन्हा एकदा गुंजणार। अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर पुन्हा एकदा शिवरायांच्या पुतळ्यासाठी चौथरा तयार। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, दंगल नियंत्रण पथकही तैनात। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर आज सुनावणी। चिन्ह पक्ष अजित पवार गटाला दिल्याच्या विरोधात शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास 21 तारखेला आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार, जरांगेंचं स्पष्टीकरण। 20 मे 2022ला शिंदे वर्षावरती रडत आले होते आणि एका महिन्यात भाजपसोबत गेले। माणूस म्हणून शिंदे अपयशी ठरले। मुख्यमंत्री शिंदेंची नक्कल करत आदित्य ठाकरेंचा निशाणा। काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज अमेठीमध्ये, तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सुद्धा आजपासून अमेठीच्या दौऱ्यावर। राजकोट कसोटीमध्ये भारताचा 434 धावांनी दणदणीत विजय। जडेजाच्या 5 विकेट्स, कुलदीपची फिरकीही प्रभावी। जयस्वालच्या द्विशतकांचंही मोलाचं योगदान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।